कष्ट कमी आहे. हे पाठीवर येळे मारण्यापेक्षा तासाभरात होऊन जातंय. तर नमस्कार मित्रांनो, हा ॲटोरन ब्लोअर आपण बागेत घेऊन आलेलो आहे आणि आज आपण बापूंची थोडी मुलाखत घेतोय. त्यांच्या शेतामध्ये आलोय, त्यांच्या बाग लावलेले त्यांच्या बागेमध्ये आलोय. तर त्यांना आतापर्यंत कसे फवारत होते आणि शेतकऱ्याला पाठीवरनं होत नाही. येळ लागतंय. हे तासाभरात होऊन जातंय. बापूने आतापर्यंत पाठीवरच्या पंपाने स्प्रे केलं तर बाग बघा किती छान आणलेले आणि अशा प्रकारची जरी बाग आणून आपल्या बागेला जर दर नसेल तर खरंच शेतकऱ्याच्या हातात पिकवायचं आहे, पण विकायचं मात्र हातात नाही. त्याच्याविषयी थोडंसं बापूंकडून आपण जाणून मस्त घेऊ. आता मस्त पिकवलंय. पण हं. एका येईना ना आता. दर नसल्यामुळं काय करायचं तुम्ही आता शेतकऱ्याचं हाल किती आहे. दिवस झाले ही बाग लावून? ही झाली की 8-9 महिने. 8-9 महिने झाले. बघा मित्रांनो, 8-9 महिने झालं अशा प्रकारची एकदम अशी गोड बाग आणलेली आहे, सुंदर अशी बाग आणलेली आहे. या बागेमध्ये नाही म्हटलं तर रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि खूप खरंच छान बाग आणलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी खरंच आजपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर पाठीवरच्या पंपानं स्प्रे करत असतात. म्हणजे एवढी मेहनत घेतात. तर आम्ही त्यांच्यासाठी खास करून डेमो आणलेला आहे. डेमो आणलेला आहे ठीक आहे, परंतु त्यांची घ्यायची कॅपॅसिटी नाही अशी, कारण का बागेला दर नाही. तर अशाच प्रकारे बरेच शेतकरी मित्र असतात, की आपले ट्रॅक्टर घेतात आणि ब्लोअर घेतात. त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे, तुम्ही एवढा मोठा खर्च करून करण्यापेक्षा एक ट्रॅक्टर घ्या, त्याच्यानंतर ब्लोअर घ्या आणि त्याच्या पाठीमागे तुम्हाला वळायला परत जागा लागते. तेवढी ह्या ब्लोअरला जागा लागणार नाही. कमी जागेमध्ये तुम्ही वळवू शकता आणि ह्या ब्लोअरला एका एकरामध्ये फक्त अर्धा लिटरचं पेट्रोल लागतं. तुम्ही बागेमध्ये बचत करचाल तेवढंच तुमचा फायदा राहील. दराची काय अपेक्षा आपल्या हातामध्ये नसते. म्हणून आपण कमी खर्चामध्ये शेती कशी करल, हेच आम्ही शेतकऱ्यांना कायम YouTubeच्या माध्यमातून सांगत असतो. आणि बापूंकडून आपण जाणून घेऊया, की आता तुम्हाला जर आपण डेमो दाखवला, तर तुम्हाला भविष्यामध्ये हे खरेदी करायचं आहे का? खरेदी करायची की. हां, हे आपल्याला आवड आहे ना. हां, हां. कष्ट कमी आहे. हे पाठीवर येळे मारण्यापेक्षा तासाभरात होऊन जातंय. आणि याचं काय जागा थोडा लागते. बरोबर. वळायला जागा लागत नाही. काय ताप नाही, घुसत नाही. याचं चांगलं आहे. शेतकऱ्याकरता चांगलं आहे. तर आपलं थोडंसं नाव आणि आपण कुठे आहे आपण हे सांगा थोडंसं? हा बागतच आहे आपल्या शेतीत. हं. परमेश्वर एकनाथ देठे, हां. धोंडेवाडी, हां, हां. तालुका पंढरपूर. तर मित्रांनो बघा, आज आपण खास करून यांच्यासाठी शेतामध्ये डेमो घेण्यासाठी आलोय आणि खास करून एवढा 8 तास करून आपण शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवत असतो. कारण बरेच शेतकरी मित्रांचे कमेंट येतात, की आम्हाला शेतीमध्ये डेमो दाखवा. त्या 8 तासासाठी खास करून आम्ही एवढं कष्ट घेतो आणि तेवढ्या कष्टामध्ये तुम्हाला जर लाईक करणं आणि शेअर सबस्क्राईब करणं होत नसेल, तर मित्रांनो तुम्हीच पहा. तर कृपा करून लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांना व्हिडिओ पाठवा. मी तुम्हाला ह्या ब्लोअरची 2 मिनिटांमध्ये पूर्ण माहिती देतो बघा. मित्रांनो, हा पाठीमागचा जो फॅन आहे तो 24 इंचचा फॅन आहे आणि फॅनचं महत्त्व काय आहे तर बागेमध्ये फॅनचं महत्त्व तुमचं जे हे पान आहे, ह्या पानामध्ये ह्या बाजूला आणि ह्या बाजूला हे झाड हलल्यानंतर दोन्हीकडे स्प्रे होतं. तर फॅनमुळे हे झाड हलतं आणि हलल्यानंतर दोन्ही बाजूला स्प्रे होतो. ह्या फॅनचं महत्त्व आहे. तर बरेच शेतकरी ह्या फॅनचा वापर त्यामुळं जास्त ब्लोअरचा वापर करतात. तर हे 14 गण आहेत. टोटली हे बाहेरचे 4 आणि आतले 10 गण असे 14 गण आहेत आणि गण हे साधे-सुधे नसून ब्रासचे गण आहेत. तर मित्रांनो हे पितळाचे गण आहेत. तुम्ही ह्याला बाहेर केल्यानंतर लांब प्रेशर जातो, जवळ आवळल्यानंतर कमी प्रेशर जवळ पडतो. तर हे तुम्ही आडवं केल्यानंतर बंद होतो. जो नको आहे तुम्हाला गण तुम्ही तो आडवा करू शकता. आता याच्यामध्ये द्राक्षेमध्ये वेगळं, बागेमध्ये वेगळं, पपईमध्ये वेगळं ह्याचं सेटिंग आहे. ते तुम्हाला सेटिंग मी नंतरही सांगू शकतो. परंतु हे नको असेल ते तुम्ही आडवं करू शकता आणि पाहिजे असेल ते तुम्ही ओपन करू शकता आणि ह्याची दिशा बदलू शकता. तर ह्याची कॅपॅसिटी टँक कॅपॅसिटी 230 लिटरची आहे. ह्याचे टायर आहेत ते ट्यूबलेस टायर आहेत. आपण पाठीमागून पुढपर्यंत येऊ. तर याच्यामध्ये हा फिल्टर दिलेला आहे तुम्हाला बाहेरचं ट्रान्सपरंट फिल्टर आहे. ते वगैरे तुम्ही बाहेरच्या बाहेर घाण साफ करू शकता, काढू शकता आणि साफ करू शकता. हे 2 कॉक दिलेत. हे 2 कॉक कशासाठी दिलेत? एक बाजू बांधाकडली राहते आपली. तर त्यावेळेस तुम्हाला एक बाजू औषध बंद करायचं असेल त्यावेळेस तुम्ही एक बाजू कुठलीही दोन्हीपैकी एक बाजू बंद करून ते अ, चालवू शकता. हा रिटर्नचा प्रेशर आहे. तुम्ही कमी जास्त तुमच्या बागेमध्ये किती स्प्रे आवश्यक आहे तेवढा स्प्रे तुम्ही देऊ शकता. याच्यावरती ॲडजस्ट आहे. आणि हा एस-टीप आहे. तुम्ही जर पाणी भरून बाहेरून आणत असताना तुम्हाला जर स्प्रे वायपट घालवायचा नसेल, तर त्यावेळेस हा गिअर तुम्ही टाकून एस-टी-पी बंद करू शकता. म्हणजे ब्लोअर चालू राहील. तर याच्यामध्ये बघा आता इंजिनपर्यंत आपण आलेलो आहे. ह्याचं जे इंजिन आहे ते बटन स्टार्ट आहे
आणि रिक्वाईल स्टार्ट आहे, दोन्ही पण इंजिनला पॉईंट दिलेत. तर याच्यामध्ये हे जे इंजिन आहे ते लॉक इन कंपनीचं इंजिन आहे. ते सगळ्यात आतापर्यंत भारी ठरलेलं आहे, होंडा इंजिनपेक्षाही भारी ठरलेलं आहे. 7.5 HP हे इंजिन आहे. आता आपण याच्या पुढे आलो. हे 4 स्ट्रोक इंजिन आहे मित्रांनो, 212 सीसीचं इंजिन आहे. आणि याच्या पुढे आल्यानंतर हा गिअर असेल, हा तुम्हाला खाली रिव्हर्स गिअर आहे, हा दुसरा गिअर आहे, हा न्यूट्रल आहे आणि इकडं पहिला गिअर आहे. तर मित्रांनो हे 3 गिअर सिस्टम दिलेत. आता गिअर टाकत असताना आपल्याला ॲक्सिलेटर पूर्ण कमी करायचं आहे आणि गिअर टाकायचं आहे. चालू करत असताना आपल्याला हा चॉक आहे, गरज पडल्यानंतर द्यायचा आहे. गरज संपली की चॉक इकडे ह्या बाजूला ठेवायचा आहे. बटनवर चालू करत असताना आपण ह्या चावीवर चालू करू शकता, चॉक देऊ शकता. आणि जर तुम्हाला चावीवर चालू करायचं नसेल, स्टार्टरवर करायचं असेल तर चावी ऑन ठेवावी लागेल आणि चॉक द्यावा लागेल. चॉक गरज पडली तर द्यायचं आहे. आता ह्याला ऑपरेटिंग कसं करायचं तर मित्रांनो बघा, याला एक तर तुम्ही उतरून पण ऑपरेटिंग करू शकता आणि बसून पण ऑपरेटिंग करू शकता. बसून म्हणजे टाकीवर बसलं तरी तुम्ही हे असं चालवू शकता. अशा प्रकारे तुम्ही चालवू शकता. याचं डायरेक्शन तुम्ही बसून पण देऊ शकता आणि एखादं जनावर आपण बागेतनं फिरवून आणतो तशा त्या प्रकारे तुम्ही ह्याला फिरवून पण आणू शकता. ते ऑटोमॅटिक पाठीमागे येतं. तर अशा प्रकारे ह्याची पूर्ण माहिती आहे. आणि जर हे आपल्याला आवश्यक असल्यास, डेमो आवडल्यास आपल्याला अवश्य ऑर्डर करा. आणि ऑर्डर केल्यानंतर फक्त 10,000 ॲडव्हान्स पेमेंट भरून तुम्ही ऑल इंडियामध्ये कुठेही मागू शकता. डिलिव्हरी मात्र फ्री राहील. तर धन्यवाद मित्रांनो. आपण आता पुढचा व्हिडिओ पाहूया. आता डेमो झालाय आणि डेमो नंतर डेमो पश्चात आपण मुलाखत घेतो बापूंची. बापू कसं चालतोय ब्लोअर? काय लय भारी चालतोय, वळतोय बी वावर जाग्यात, दंडात वळतोय. शेतकऱ्याकरता चांगला आहे. कमी खर्चामध्ये बरं आहे का आपलं? कमी खर्चापाहिजे, ट्रॅक्टर लागत नाही, काय लागत नाही. माणूस मोर घेऊन चालतंय, बसून चालतंय. थोड्यासाठी शेतकऱ्याला चांगला आहे, खर्च कमी, ट्रॅक्टरची काय गरज नाही. तर मित्रांनो बघू शकता, आता बापूंनी पाहिलं की आपण एकदम 2 झाडाच्या मध्ये अंतर किती आहे बापू आपलं? ही 5 फूट आहे. 5 फुटामध्ये मित्रांनो ब्लोअर आपला वळतोय. एवढे अंतर कमी लागतं आणि 5 फुटापेक्षा कमी अंतर लागतंय आणि पुढे दंड असताना सुद्धा वळतंय, काय अडचण नाही. कटावरनं वळतंय, काय पडायची भानगड नाही, काय नाही, चांगलं आहे. आणि तर मित्रांनो बघा, आपण आता डेमो घेतल्यानंतर बागेमध्ये तुम्ही डेमोचा व्हिडिओ पाहू शकता, खाली दिलेला आहे. आणि डेमो मध्ये खरोखरच अगदी एक नंबरचं ब्लोअर काम करतो आणि कुठल्याही ट्रॅक्टरची ह्याला जरूरत पडत नाही. आणि आपलं काम झाल्यानंतर काम फास्ट होतंय का? होय, फास्ट होतंय. येळ लागायची तासात होतंय म्हणल्यावर शेतकऱ्याला चांगलं आहे ना. दुसरं काम सुचतंय. हे पाठीवर वजन वाहण्यापेक्षा चांगलं आहे. पाठीवर वजन वाहण्यापेक्षा आणि हातानं फवारत पायपाय वगैरे गुंडाळत करण्यापेक्षा बापूंचं मत आहे खरोखरच चांगलं आहे. तर धन्यवाद बापू, तुम्ही माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्यांना. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.